हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता लवंगविषयी माहिती जाणून घेऊया. एक, लवंगेचे झाड 25 ते 40 फूट उंच आणि 12ही महिने हिरवेगार राहते. 2, या झाडावर 3-3 गुच्छांचा समूह तयार होतो. या गुच्छांना कळ्या लागतात. या कळ्या फुलून लहान फुले होतात. यांनाच लवंगा म्हणतात. 3, लवंगेचे झाड लावल्यानंतर 8 ते 9 वर्षांनी लवंगा लागतात. ही झाडे 60 वर्षापर्यंत लवंगा देतात. 4, चवीमुळे लवंग प्रसिद्ध आहे. कुठल्याही पदार्थात लवंग घातली की त्या पदार्थाची चव कित्येक पटीने चांगली होते. 5, लवंगाच्या उत्कृष्ट चवीबरोबरच ती अनेक आजारांवर प्रभावी उपाय आहे. 6, लवंगेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, स्निग्ध असतात. याचबरोबर लवंगेत खनिज पदार्थ, हायड्रोक्लोराईडमध्ये न विरघळणारी राख, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि ए मुबलक प्रमाणात असतात. 7, लवंगाचा घरगुती जेवणात वापर करण्यात येतो. हीच लवंग आरोग्यवर्धक असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवंगचे अनेक फायदे आहेत. 8, अंगावर गोवर आल्यास 2 लवंग उघळून मधासोबत त्याचा लेप काढावा. त्यामुळे अंगावरील आलेले गोवर लवकर बरे होते. 9, 1 लवंग सकाळ ते संध्याकाळ 2 वेळा जेवणानंतर चावून खाल्ल्यास आम्लपित्ताचा ॲसिडिटी त्रास होत नाही. 10, लवंग वाटून त्याचा लेप काढावा. त्यामुळे डोकेदुखी थांबते. 11, 1 लवंग वाटून त्याची पावडर करावी आणि गरम पाण्यासोबत ती घ्यावी. दिवसात 3 वेळा हा प्रयोग केल्यास ताप लवकर उतरतो. 12, लवंग आणि हळद उगाळून लावल्याने नासूर नष्ट होते. 13, लवंग गरम करून तोंडात ठेवल्याने घशावरील सूज आणि खोकला कमी होतो. 14, गरोदर महिलेने जास्त उलट्या होत असतील तर लवंग आणि मध चाटल्याने आराम मिळतो. 15, लवंगाचे तेल आणि साखर एकत्र करून खाल्ल्याने पोटदुखी कमी होते. 16, 4 लवंगा पाण्यात उगाळून पिल्याने ताप कमी होतो. 17, डोकेदुखी, दातदुखी असल्यास लवंगाच्या तेलाचा लेप लावल्याने लगेचच आराम मिळतो. 18, जेवण केल्यानंतर रोज सकाळ ते संध्याकाळ लवंग खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते. 19, 15 ग्रॅम हिरव्या आवळ्याच्या रसात 5 बारीक केलेल्या लवंगा, 1 चमचा मध आणि 2 चमचे साखर एकत्र करून पिल्याने ॲसिडिटी कमी होते. 20, गरम तेलात उगाळून लवंग डोक्यावर लावल्याने डोके दुखत नाही. 21, दमा असणाऱ्यांसाठी लवंग फार उपयोगी आहे. 22, लवंग डोळ्यासाठी चांगली असून टीबीचा नाश करते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.